Example 5. Show that cos in bracket pi by 4 plus x plus cos in bracket pi by 4 minus x equal to root 2 cos x. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. आता आपण इथे LHS साइड सॉल्व करू. LHS साइड LHS लेफ्ट हँड साइड इक्वल टू cos in bracket pi by 4 plus x plus cos in bracket pi by 4 minus x. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे cos a plus b आणि cos a minus b. Cos a plus b means cos a cos b minus sin a sin b. आणि दुसरा फॉर्म्युला cos a plus a minus b साठी a minus b cos a cos b. इथे फक्त साइन चेंज होणार आहे प्लस sin a sin b. हे दोन फॉर्म्युले वापरायचे आहेत आपल्याला इथे. Therefore cos pi by 4 plus a plus x, इथे a equal to pi by 4 and b equal to x. Now use this formula cos a cos b means cos pi by 4 into cos x minus sin pi by 4 into sin x. आता हे एक्सपांड करू. cos pi by 4 minus x means cos a minus b. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos pi by 4 into cos x plus sin pi by 4 into sin x. आता पाय बाय 4 इथे आहे, इथे पण पाय बाय 4 आहे. हे साइन फंक्शन आहे, हे कॉस फंक्शन आहे. परत इथे कॉस फंक्शन आहे आणि इथे साइन फंक्शन आहे. तिथे आपण ह्यांच्या व्हॅल्यू टाकू शकतो. नो कॉस पाय बाय 4 मीन्स कॉस 45 डिग्री इज 1/√2 अँड साइन पाय बाय 4 मीन्स साइन 45 डिग्री इज ऑल्सो 1/√2. Now put value of cos pi by 4 and sin pi by 4 in this equation. Therefore cos pi by 4 is 1/√2 cos x minus sin pi by 4 is 1/√2 into sin x plus cos pi by 4 means 1/√2 cos x plus sin pi by 4 means 1/√2 sin x. आता इथे कोणत्या टर्म कट होतात ते बघायचं. तर इथे निगेटिव्ह 1/√2 sin x आहे, इकडे पॉझिटिव्ह 1/√2 sin x. म्हणजे ह्या दोन कट होतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. Therefore remaining terms are 1/√2 cos x plus 1/√2 cos x. आता दोन्ही टर्म सारखे आहेत, दोन्हींची ऍडिशन करायची मीन्स 2 इन ब्रॅकेट 1/√2 cos x equal to 2/√2 cos x. Now 2 means √2 into √2 divided by √2. 2 equal to √2 into √2 into cos x. इथे एक √2 कॅन्सल होतील and remaining terms √2 cos x and it is equal to RHS side. LHS side equal to RHS side. तर इथे आपण हा क्वेश्चन सॉल्व करताना दोन फॉर्म्युलांचा वापर केलेला आहे. cos a plus b and cos a minus b. cos a plus b and cos a minus b. आणि नंतर ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजेत. cos pi by 4 means cos 45. 180/4 means 45 डिग्री equal to 1/√2 and sin pi by 4 equal to sin 45 degree is also 1/√2. दोन्हीच्या व्हॅल्यू सारख्याच आहे. sin pi by 4 and cos pi by 4 या दोन्हीच्या व्हॅल्यू सारख्या आहेत 1/√2. त्या आपण इथे ठेवलेल्या आहेत आणि नंतर आपण सॉल्व केलंय क्वेश्चन. आणि इथे ह्या दोन टर्म्स कट झाल्या, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे या दोन्ही कट झाल्या. रिमेनिंग टर्म्स आर 1/√2 cos x plus 1/√2 cos x. या दोन्ही टर्म सारख्या, दोन्हींची ऍडिशन 2 होणार. 2 इन ब्रॅकेट 1/√2 cos x. पण 2 मीन्स व्हॉट? 2 मीन्स √2 into √2. 2 means √2 into √2. 2 means √2 into √2 divided by √2. तिथे √2 कट झाले and remaining √2 cos x and it is equal to RHS side, that is √2 cos x. LHS equal to RHS.